तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता समर चालू झालेलं आहे. पप्पांनी माझ्यासाठी एक मस्त समर कॅम्प ऑर्गनाईज केलं होतं. तर आत्ताच मी बॅग वगैरे भरली, माझी रेडी वगैरे झालो आहे मी. आणि थोड्या वेळपूर्वीच मी केस वगैरे कापून आलो. कारण की माझा कॅम्प हा 21 दिवसाचा आहे. त्याच्यात मग मी केस वगैरे नाही कापू शकत. तर सगळे मेडिसिन वगैरे जे लागतील इन केस, आणि हे बुक्स वगैरे, कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लेक्चर वगैरे असणार आहे तुमचे, तर बुक घेऊन या. आणि ही माझी दुसरी बॅग आहे. अजून एक बॅग आहे ती कपड्यांची आहे, ती माझी भरून झालेली आहे. तर बघूया, ती चेक करूया. ही माझी आता दुसरी बॅग आहे, ज्यात सगळे कपडे वगैरे भरलेले आहेत मी. ही ऑलमोस्ट कंप्लीट झालेली, सगळं झाले. म्हणजे या साईडला सगळे नाईट ड्रेस, कॅज्युअल वेअर आहेत. आणि ट्रेडिशनल कुठं आम्हाला फिरायला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी हे या साईडला कपडे ठेवलेले आहेत. हे पण नाही तुला? हां, हे मी आता अंगावरती न्यायला घेणार आहे, कारण की त्यांनी सांगितलं होतं एक अंगावरती, आणि हे एक बेडशीट आहे त्यांच्यासाठी. तर पप्पांनीच मला जास्त करून मदत केलेली बॅग भरायला. झाली ओके सगळं सगळं झालं एकदम मस्त. आता एकदा छोट्या बॅग मध्ये काय काय भरायचं ते छोट्या बघ. बॅगीतलं पण सगळं मोठ्या आहे. बॅगीचं तुझं सगळं झालेलं ठीक आहे. असं हसत राहा जात पर्यंत आणि येस. पर्यंत. आणि उद्या किती वाजता निघायचं आपल्याला? उद्या आता आम्हाला निघायचे सकाळी 7ला, कारण 4 तासाचं रनिंग आहे. महाबळेश्वरला पोहोचायचं आहे. तुम्हाला सांगितलं नसेल, महाबळेश्वरचा हा समर कॅम्प आहे त्याचा. आणि त्याला आता उद्या आम्ही सोडायला जाणार आहे. ऑलरेडी कॅम्पवाल्यांची गाडी आहे, एक पुण्यातून पिकअप करते आणि एक मुंबईमधून. पण म्हटलं आता पहिलाच दिवस, एवढा दिवस चाललेला आहे, तर आम्ही सगळेजण त्याला आता ड्रॉप करायला घेऊन जाणार. पाया पड. तर आता मी निघालेलो आहे कॅम्पसाठी. आता सकाळचे 8:21 झालेले आहेत. पप्पा, संख्यादा आणि आयुषदादा येणार आहे मला सोडायला. आता किती तासाचं रनिंग आहे दादा? 3.5 तासाचं आहे. 3.5 तासाचं रनिंग आहे. 166 किलोमीटर आहे. 11:15ला पोहोचायचा टायमिंग दाखवते. तर 11:15पर्यंत मी पोचल. मी पुणे सोडलेलं आहे, कात्रजचा बोगदा एंटर करतोय आता. अजून 2.5 तासाचं रनिंग राहिलेलं आहे, 108 किलोमीटर, आणि 9:20 झालेले आहेत आता. मी पोचलेलं आहे कॅम्पच्या बाहेर. इथं पार्किंग आहे. तर आता पोचलेलो आहे कॅम्पच्या आतमध्ये. तर हे असं राहणार आहे रूम वगैरे. हे स्विमिंग पूल आहे. तर पाणी तर नाही सध्या ह्याच्यात. हे सगळे रूम आहेत, आणि प्रत्येक रूम मध्ये बंक बेडच आहेत. कॅन्टीन आहे. खाली काय आहे? खाली पण तेच आहे का? खाली पण आता ग्राउंड आहे. खाली ग्राउंड आहे का? चाललेलो आहे, खाली ग्राउंड आहे. सगळे ऑब्स्टॅकल वगैरे जे ट्रेनिंग वगैरे होणार आहे ते खाली होणार आहे. कुठं सांगितलं त्यांनी? खाली तिकडे ग्राउंड आहे, बरंच खाली. चला की लवकर. हे ग्राउंड आहे. शेती कशाची हो पप्पा ही? म्हणजे मला स्ट्रॉबेरी पण खायला भेटणार आहे आता. ही कुठे गेली दोघं जण? त्यांना काय चालायचा कटाळा पाहिजे. हा काय सगळं ऑब्स्टेकल वगैरे आहेत सगळं.
झिपलाईन, मार्च पास वगैरे करायला ग्राउंड वगैरे आहेत. परत वरती चाललोय आम्ही. काय 21 दिवसासाठी 2 मे ते 23 मे. बरोबर. तुम्ही कुठून? पुण्यातून का? आम्ही पुण्यातून. लोणावळा. तुम्ही पुण्यातून? पिंपरी चिंचवड. ओके. काय नाव तुमचं? प्रमोद चौधरी, दिलीप शिवले. असं दोघं पण आहे का? माझं तिकोण विठ्ठल तिकोण. तर फायनली गाईज अखेर 22 दिवसानंतर आपण आम्हाला परत घ्यायला चाललेलो आहे. तर तुम्हाला माहितीच असेल आम्हाला आपण सोडलं होतं कॅम्पसाठी, समर कॅम्पसाठी. तर तो 22 दिवस महाबळेश्वर मध्ये स्टे करून होता. सो आपण आता पुन्हा निघालोय आम्हाला रिटर्न आणण्यासाठी. तर आपला प्लॅन असा आहे की महाबळेश्वरला जायचं, थोडं फिरायचं आणि मग उद्या 23 तारखेला आम्हाला आपण घ्यायला जाणार. मग त्याला आपण घेऊन मस्तपैकी थोडं अजून महाबळेश्वर एक्सप्लोर करायचं. तर आम्ही आता मेन हायवे सोडलाय. सो आम्ही वाई मार्गे न जाता आम्ही आखाडे गाव वगैरे असं करून दुसऱ्या मार्गे चाललेलो आहे. जस्ट महाबळेश्वर मध्ये पोहोचलोय आणि हा मॅप्रो रोड आहे. सो मॅप्रो रोड वरती आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेली आहे आणि आमचं नशीब एवढं भारी की आम्हाला पाऊस पण लागलेला आहे. तर खूप ट्रॅफिक आहे. आय थिंक आम्हाला अजून हाफ आवर तरी लेट होणार आहे. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे महाबळेश्वर टेम्पलमध्ये. तर इथे खूप भारी वातावरण झालंय, जसं पाऊस धुकं खूप भारी वाटतंय. आणि या मंदिराचा इतिहास म्हणजे असा की याच ठिकाणी जिजामातांचा सुवर्ण तुळा झालती, जी महाराजांनी केली होती 6 जानेवारी 1665 रोजी. या पंचगंगा मंदिरामधून 5 नद्यांचा उगमस्थान होतो. तर त्या 5 नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री, अशा या 5 नद्यांचा उगमस्थान या मंदिरातून होतो. ते जे गायमुख आहे तिथून या 5 नद्यांचं उगमस्थान होतो. मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. हे शिवकालीनच्या आधीपासूनचं मंदिर आहे. खूप म्हणजे खूप मस्त मंदिर. आमचं पंचगंगा मंदिराचं आणि शंकराच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही कृष्णाई मंदिरात चाललोय. मम्मी काय घेते? स्वीटकॉर्न घ्यायची चालू आहे आता. बाकीचे कुठे सगळे पुढे गेले. तर संख्यादाने मला सांगितलं होतं की ड्रोन घेऊन ये. सो मी ड्रोन आणलाय. बघूया, जर वातावरण जर चांगलं असेल तर आमचं चाललंय की ड्रोन शूट करायचा. आणि ड्रोन शूट जर सक्सेसफुल झाला तर आपण नक्कीच व्हिडिओमध्ये ॲड करूया तो ड्रोन शूट. तर बघूयात आता कसं होतंय. जर ड्रोन शूट चांगलं झालं तर भारीच आहे. खरं तर आमच्या नशिबावरती ढग पण खूप गरजत आहेत. तर बघूयात काय होतं. बघा, ड्रोन आणसोपर्यंत माझ्यासाठी थांबला. आता ड्रोन भेटला तर चाललाय निघून. त्याला ड्रोन उडवायचं म्हणजे एखादा बारीक मुलगा असतो ना, त्याला एखादा खेळणं खेळायची खूप आवड असते, तसा हा आहे. ड्रोन भेटला निघाला. तर बघा सगळे बाकीचे इकडे आहेत. अरे आई कुठे आहे? आई पुढे गेली. आई पुढे गेली. आता आलेलो आहे कृष्णाबाई मंदिरामध्ये. हे तेच सेम मंदिर आहे की जिथे रितेश देशमुखांनी त्यांच्या राजा शिव छत्रपती या मूवीचा शूट केला होता. तर या मंदिराचा इतिहास म्हणजे असा की आपण जे लास्ट वरती 2 मंदिर बघितले, एक शंकराचं आणि एक पंचगंगा मंदिर. तर पंचगंगा मंदिरामध्ये ज्या 5 नद्यांचा उगम होतो, तर त्या 5 नद्यांपैकी एक नदी म्हणजे कृष्ण नदी, ती या ठिकाणी उगम पावते. काही वर्षांपूर्वी या मंदिराकडे येण्याचा रस्ता म्हणजे हा होता. ही जी समोरची ट्रेल दिसते ना ही, बट आता डेव्हलप झाल्यामुळे या ठिकाणी या पायऱ्या पण बनवल्यात. तर गुड मॉर्निंग. आता आंघोळ वगैरे झाली आहे. तर सगळे बसलेत नाश्ता करायला. ॲक्च्युली कालचं जेवण तर खूपच भारी होतं, पण माईला जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही विसरलो सगळं. माई म्हणली पटकन खायचं म्हणून खात बसलो. बघा आता कशी हसते. आता पोहे पण खाते. ॲक्च्युली माझे पोहे विदाऊट शेंगदाण्याचे, बिकॉज मला शेंगदाणे आवडत नाही.
यांना सगळ्यांना आवडतं ते सगळे खातात. आईचा नाश्ता कधीच झाला आहे. आई आपली निवांत बसली आहे तिकडं. आणि आता नाश्ता झाल्यानंतर आपण आमईला घ्यायला जाणार आहे त्याच्या अकॅडमीमध्ये. तर भेटूया अकॅडमीमध्ये. आता आम्ही पोचलेलो आहे आमईच्या अकॅडमीमध्ये त्याला पिक करायला. तर आता आमया सध्या खाली आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आय थिंक काहीतरी. तर मग आम्ही त्याच्यापाशी जाणार आहे आणि त्याला पिक करणार आहेत. संख्यादाने मी आउटफिट मॅच केलेलं आहे आज. संख्यादा आपल्याला एंट्री भेटेल ना खाली? मग आपण दोघं एवढे हँडसम दिसतं म्हणलं तरी ते म्हणले नाही पाहिजे परत. अरे एवढ्या हँडसम मुलांना एंट्री नाही तिकडे. आम्ही ड्रोन पण चालवलं आहे. जर बाय चान्स भेटलाच आम्हाला तर बघूयात. गाईज पूर्ण 1 महिन्याच्या वेट नंतर आम्ही आम्हाला भेटलेलो आहे. अगं आम्ही मिलिटरी युनिफॉर्ममध्ये. आम्हाला रॉक क्लाइम्बिंगमध्ये फर्स्ट प्राइज भेटलेला आहे. तर इथे जो पेहलगाम अटॅक झाला तो रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न दाखवण्यात आलेला आहे. हे जे मधून मुलं येत आहेत ते जे टुरिस्ट लोक जे होते ते दाखवण्यात आले. आणि हा जो ग्रुप आहे तो टेररिस्ट ग्रुप दाखवण्यात आलेला आहे. आणि आय थिंक हा वाला ग्रुप इंडियन आर्मीचा आहे. This is the clash between Indian Army and the terrorists during the Pahalgam attack. The Indian Army is wiping out the terrorists and the terrorists are fully wiped out. And this is the commando coming from the sky. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break.
तर आता आम्ही निघालोय, आम्हाला घेतलंय आम्ही. आता आम्ही निघालोय. ॲक्च्युली आम्ही गेट पास शोधतोय जे तिथे दाखवावा लागतो. कोणती गाडी? जिमनीमध्ये आली ना. आम्हाला कसं वाटतंय परत फॅमिलीसोबत रियुनाईट होऊन? मस्त. थोडं वाईट पण वाटतंय, मित्रांपासून लांब चाललोय, पण जास्त खुशी होती की तुमच्यासोबत भेटते. मग आता काय काय खाणार घरी जाऊन? सगळं जे भेटेल ते खाणार. जे भेटन ते, येस. उरलेलं सुरलेलं पण. पहिली तर आंघोळ करणार मम्मीच्या हाताने. आम्ही आता आलेलो आहे मॅक्रोला. तर मॅक्रोमध्ये आम्ही सँडविच, पिझ्झा, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम भरपूर काय मागवलेलं आहे. आणि दादा आणि आम्ही अजून परत पिझ्झा आणत आहेत. तर खरंच खूप क्लास आहे. पिझ्झा तर खूप मस्त आहे आणि सँडविचचा तर नादच नाही आहे. हा बघा कसा खातो. आता मेन कोर्स खाऊन झाला. आता वेळ आहे डेझर्टचा. आम्हाला पण आम्ही डेझर्ट खायला आणलेलं आहे. इकडं बघा काय चालू आहे, चाळे. आम्ही अजूनच पिझ्झाच खातोय. हा तोंडानी असं उलट बोलून घ्या. दादा कंटिन्यू आल्यापासून खातोय आणि आम्हाची ते मशीन थांबतच नाही. त्याच्यासाठीच खरं तर आलो आपण. उलट त्याला थँक्यू बोललं पाहिजे आपण, त्याच्यामुळे आपल्याला पण यायला भेटलं. नाही गाडी नसती थांबवली तर मग काहीच नसतं भेटलं. पण तुझ्या बाजूला पप्पा होती ते 20 रुपये वाटते. हा का? बरं ठीक आहे, तरी पण आम्हालाच थँक्यू.